Hello, friends. Now we are going to focus our attention on the brainstorming section of the poem 2.4. Have you ever earned your tomorrow? We have already gone through the poem की जो तुम्ही तुमचा उद्या आज मिळवण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत केलेला आहे का? या पोएममध्ये कवी अपेक्षा करतात की आपल्या मॉरल रिस्पॉन्सिबिलिटीजची, नैतिकतेची, द वे वन बिहेव्स विथ अदर पर्सन दॅट मस्ट बी अ जेंटल वन. ही ऑर शी मस्ट बी बिहेव विथ द पर्सन दॅट कम्स अक्रॉस विथ हिम जेंटली. कवी असे अनेक प्रश्न विचारतात किंवा चौकशी करतात. इंट्रॉगेशनचा वापर केलेला आहे कवींनी, की ज्यामध्ये तुम्हाला भेटणाऱ्या माणसांना चांगलं बोलून, सभ्यतेनं बोलून तुमचा दिवस घालवला आहे का? त्याबद्दल त्यांना आठवण केली का? वगैरे अनेक प्रश्न आपण इंट्रोगेशन्स पाहिलेत पोएममध्ये. वी हॅव ऑलरेडी गॉन थ्रू द पोएम प्रॉपरली. नाव वी हॅव टू फोकस अवर अटेन्शन ऑन ब्रेन स्टॉर्मिंग सेक्शन. And in this brainstorming section, let us see on page number 113 the first activity, that is discuss with your friend how he or she spent the whole day that was beneficial to others किंवा for others. तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर चर्चा करा की त्याने त्याचा किंवा तिचा दिवस कसा घालवला, की जो दिवस बेनिफिशियल मीन्स फायद्याचा, मदतीचा, इतरांना कसा झाला. हिअर 3 अल्टरनेटिव्ज आर गिवन. वी हॅव टू राईट आन्सर्स ऑफ these 3 alternatives in detailed manner. This question or this activity will be asked for 2 marks. Don't forget it. So A1, now let us discuss about the answer of A, की तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर चर्चा करा की त्यानं त्याचा किंवा तिचा दिवस इतरांचा फायदा किंवा भलं व्हावं म्हणून कसा घालवला. त्यामध्ये A1 फर्स्ट वी विल ट्राय टू आन्सर हिअर. हिज ऑर हर डे must begin with greetings to others, like saying good morning, good afternoon, everyone that he or she meets. प्रत्येकजण सकाळी भेटल्यापासून ज्यांना कोणाला आपण भेटतो की ती दिवसाची सुरुवातसुद्धा गुड मॉर्निंगने करावी, अशा पद्धतीने की जी इतरांना बेनिफिशियल होईल, फायद्याची होईल. इतरांना ग्रीट करणं, शुभचिंतनं चांगली गोष्ट आहे. तर हा ए पॉईंट झाला. नेक्स्ट वन, ही ऑर शी रिझर्व्स हिज टाईम ऑर सेव्स हिज टाईम फॉर द सर्व्हिस ऑफ नीडी पीपल. तो किंवा ती त्यानं स्वतःचा वेळ, जो रिकामा वेळ आहे, नीडी पीपल किंवा गरजू लोकांना मदत करण्याकरता घालवावा. फॉर एक्झाम्पल, कुठेही लक्षात घ्या, इफ यू आर ॲट द बस स्टँड, यू मे हेल्प the old people to enter in the bus or get down from the bus. You may take for carrying the luggage that the age old person has. म्हणजे एस टीत चढताना उतरताना सुद्धा ज्येष्ठ नागरिकांना त्याच्याकडे असलेलं वजन किंवा ओझं उचलण्याचा प्रयत्न करणं, अशा पद्धतीनं मदत करण्याचा प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. एव्हरीवेअर यू मे बी एक्सपेक्टेड, तुमची अपेक्षा केली जाईल कुणीतरी मदत करण्याकरता, तर त्या ठिकाणी तुम्हाला मदत करावी लागेल. थर्ड वन, सी, इन धिस आन्सर शी, एव्हरीवेअर यू मे गो ॲट दॅट टाईम ट्राय टू हेल्प अदर्स विथ स्पिरिच्युअल माइंड. आत्मीयतेनं इतरांना मदत करणं अपेक्षित आहे. फॉर एक्झाम्पल, इफ यू आर इन बँक ॲट दॅट टाईम, सम इलिटरेट पीपल मे बी देअर, यू मे हेल्प देम टू फिल हिज फॉर्म विड्रॉल. पैसे काढण्याची स्लिप असेल बँकेत, त्याला मदत करणं निरक्षर लोकांना वगैरे. सो दीज आर द थिंग्स दॅट वन मस्ट स्पेंड द डे विथ हेल्पिंग अदर्स. नाव टर्न अवर अटेन्शन टुवर्ड्स द नेक्स्ट, दॅट वॉज सेकंड वन. वॉज इट वेल
or sorely spent. Explain the meaning and give illustrations. सेकंड ॲक्टिव्हिटी आहे काय, वॉज इट वेल ऑर सोरली स्पेंट, असा प्रश्न कवीनी कवितेमध्ये केलेला आहे. वॉज इट वेल, कुठे केलेला आहे हा प्रश्न, पोएममध्ये आपण डिस्कस करताना पाहिलेला आहे की वॉज इट वेल, की तो तुमचा दिवस योग्य होता, भला होता का नव्हता. वॉज इट वेल, शेवटच्या स्टॅन्झामध्ये पहिली ओळ आहे बघा, शेवटच्या स्टॅन्झामध्ये पहिली ओळ काय, डिड यू वेस्ट द डे ऑर लूज इट, वॉज इट वेल ऑर सोरली स्पेंट, म्हणजे तुम्ही तुमचा दिवस छान घालवला का, ऑर सोरली स्पेंट, याचं एक्सप्लेनेशन द्यायचं इथं अपेक्षा केलेली आहे. याचं एक्सप्लेनेशन द्यायचं आपल्याला. सोरली म्हणजे युसलेसली, व्यर्थपणे, स्पेंट म्हणजे वाया घालवला. म्हणजे या ठिकाणी वॉज इट वेल ऑर सोरली स्पेंट याचा ॲन्सर तुम्हाला लिहायचा आहे. येस, हिअर वी हॅव टू राईट दॅट वी मस्ट मेक पीपल हॅपी टू दोज हू लॉस्ट देअर होप्स, or we have to inspire them, we have to help them, support them. Here in this manner we have to write the responsible answer, that was it well means we have to say it was very well, it wasn't fruitlessly or effortlessly spent. We have to explain in this manner. That you may write also, I always try to help the people whenever I come across to any person. Now, the second activity, that is, as you close your eyes in slumber, do you think that God would say, you have earned one more tomorrow by the work you did today? Elaborate the idea expressed in these lines. या लाईन्समध्ये कवींनी जे काय आयडियाज नमूद केलेले आहेत त्या आपल्याला एलॅबोरेट करायचे आहेत. ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर, ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर, जर समजा तुम्ही डुलकी घेत असाल आणि डोळे झाकून पडलेले असाल, त्यावेळेला तुम्ही असा विचार करत असाल का, काय, ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड वुड से, तुम्हाला असं वाटतं का की परमेश्वर असा बोलेल तुमच्या बाबतीत, परमेश्वर असे विचार करतील तुमच्या बाबतीत, काय, यू हॅव अर्न वन मोर टुमॉरो बाय द वर्क यू डीड टुडे, की तुम्ही जे आज कृत्य केलं आहे, आजचं जे चांगलं कृत्य केलेलं आहे त्याबद्दल तुमच्या जीवनाला ॲड करण्याकरता परमेश्वर तुम्हाला आणखी एक दिवस देऊ शकेल असं तुम्हाला वाटतं का. या बाबतीत विचार करायचा या ठिकाणी कवींनी विचार करायला भाग पाडलेला आपल्याला. हिअर पोएट इज एक्सपेक्टिंग दॅट इफ वी प्रे टू गॉड or if we remember God, that whether God is going to grant us one more day tomorrow, we have to justify our existence on this earth. Means here, did we try to help at least one person in our life in every day? दररोजच्या जीवनामध्ये आपण एका तरी व्यक्तीला मदत करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत का, याचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून करता कवी इथं विचारतात की परमेश्वर आपल्याबद्दल असा विचार करतील का की यू हॅव अर्न वन मोर डे. मीन्स हिअर इनडायरेक्टली इथं उत्तर काय लिहायचं तुम्हाला, इनडायरेक्टली पोएट एक्सपेक्ट्स दॅट वी मस्ट मेक अवर लिव्हिंग मिनिंगफुल ऑर युजफुल ऑन दिस अर्थ. आपण आपलं जगणं या पृथ्वी तलावावरचं अर्थपूर्ण करणं गरजेचं आहे आणि उपयोगी, इतरांच्या जीवनाला उपयोगी ठरेल अशा प्रकारचं करणं गरजेचं आहे आपलं जीवन. वी मस्ट मेक यूज ऑफ अवर टुडे. आपण आपल्या आजच्या दिवसाचा योग्य उपयोग करायचा आहे, सदुपयोग करायचा आहे. अँड नॉट टुमॉरो, डोंट वेट फॉर टुमॉरो. हू नोज, काय माहिती, गॉड विल ऑफर अस द नेक्स्ट डे ऑर नॉट. काय माहिती आपल्याला परमेश्वर उद्याचा दिवस आपल्याला स्पेअर ठेवेल, एक्स्ट्रा ॲड करून देईल किंवा नाही का. वी डोंट नो व्हेअर इज द एंड ऑफ अवर ओन लाईफ. आपल्यालाच माहीत नसतं की कधी कुठे आपलं जीवन संपणार आहे. इट इज सेड दॅट अवर लाईफ इज नथिंग बट द बबल ऑन वॉटर. पाण्यावरचा बुडबुडा आपल्या आयुष्याला आपण गृहीत धरतो, कधी फुटेल सांगता येत नाही. म्हणून डोंट कीप
your duties spare for doing on tomorrow. Instead of that, we have to do our tomorrow's duty today. We have to be serious for doing our duties. In this manner, poet expects us, we must do our duties regularly. We must be ready to help others whenever we get the chance to help them. आपण नेहमीच मदत करायला तयार पाहिजे. ज्या ज्या वेळेला आपल्याला संधी मिळेल त्या वेळेला आपण मदत करण्याची संधी कधीही गमवायला नको आहे. आणि ही मदत कशी पाहिजे? वी मस्ट हेल्प देम विदाउट एनी सेल्फिशनेस, कुठलाही स्वार्थ न बाळगता. मीन्स हिअर अनसेल्फिशली वी मस्ट हेल्प एव्हरीवन टुडे टू अदर्स. That is important. We should not wait for tomorrow. This is the expectation of the poet, because God is not going to wait for giving us the next day. This is the explanation. This is the meaning of or description of these last two lines. This is the theme or central idea of the poem, that we have to help the others without expecting anything from others. So God will be happy about us. So these are the duties that we have to perform. And then next one, third activity, the poet suggests that one should do good to others. पोएट सजेस्ट करतात की एखाद्यानं दुसऱ्याशी चांगलं वागायला पाहिजे, वर्तन करायला पाहिजे. कंप्लीट द टेबल बाय गिविंग एक्झाम्पल्स ऑफ डुईंग गुड टू फॉलोविंग पीपल. हा टेबल पूर्ण करायचा आहे. खालील लोकांशी आपण चांगल्या गोष्टी कशा करायच्या. आता पहिल्या टेबलमध्ये फॅमिली मेंबरबद्दल बरोबर आपण कशा चांगल्या गोष्टी करायच्या आहेत, फॅमिली मेंबर्सची कशी हेल्प करायची आहे. वी हॅव टू हेल्प आवर फॅमिली मेंबर्स इन देअर हाऊसहोल्ड कोर्स. घरगुती कामं करण्यामध्ये फॅमिली मेंबर्सला मदत करायची आहे. एनी वर्क, एनी हाऊसहोल्ड वर्क, घरात जे काम असेल ते, अगदी फ्रॉम स्वीपिंग द फ्लोअर, cleaning the floor, washing the clothes, all these are household duties that we have to do. We have to help our father or mother. If mother expects our help in kitchen work, then we must be ready to help her in kitchen. So many duties are there, household duties are there. We have to do our duties. म्हणजे फॅमिली मेंबर्सला कराव्या लागणाऱ्या मदतीच्या गोष्टी कित्येक आहेत. कुठलंही काम हलकं नसतं, कुठलंही काम निकृष्ट दर्जाचं नसतं. ते करणं हेच मनाचं मोठेपणा असतो, लक्षात घ्या. आईवडिलांना मदत करत असताना त्यावेळेला किचनमधलं वर्क असेल तर मी हे काम करू का असं म्हणून चालत नाही. काम कुठलंच निकृष्ट दर्जाचं असत नाही. आपली वृत्ती त्यातून रिफ्लेक्ट होत असते, लक्षात घेणं गरजेचं आहे. सभ्यता त्यातून रिफ्लेक्ट होत असते. वी मस्ट बी जेंटल विथ अवर parents also. That's why we should be ready to help them whenever they ask us for the help. So these are the duties in case of family members. Then the next column is friends. In case of friends, whenever friend expects any help from us, at that time we must be ready to help our friend also. मित्राला मदत करणं मग कशी असेल, होमवर्कची मदत असेल, एखाद्या वेळेस शैक्षणिक वस्तूची असेल, एज्युकेशनल आर्टिकल्स, एज्युकेशनल थिंग्सची मदत गरज असेल मित्राला, वी हॅव टू हेल्प हिम, वी हॅव टू सपोर्ट हिम, वी हॅव टू इन्स्पायर हिम, स्टिम्युलेट हिम इन हिज एनी एज्युकेशनल वर्क. These are the duties related to friend. And the last column, neighbors. Yes, it is our responsibility to help our neighbors also. There are always family gatherings. During that family gatherings, we have to हेल्प अवर नेबर्स. कुठलंही फॅमिली गॅदरिंग असेल, कौटुंबिक कार्यक्रम असेल, त्या कौटुंबिक कार्यक्रमाला आपल्या शेजाऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे. कारण तेही आपल्या मदतीला धावून येत असतात. पहिल्यांदा आपल्याला शेजारीच प्रथम कुठल्याही प्रकारच्या मदतीला धावून येत असतो. दूर अंतरावरील लोकांना तिथं पोचता येत नाही. दॅट्स वाय इट इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी ऑर ड्युटी टू हेल्प ऑलवेज अवर नेबरहूड पीपल. सो दीज आर द ड्युटीज दॅट वी हॅव टू perform in case of family members, friends and neighbors. अनेक प्रकारच्या ड्युटीज असतात, त्या तुम्हाला करायच्याच आहेत. यातूनच आपलं व्यक्तिमत्व घडत असतं. ऑल दीज थिंग्स आर इम्पॉर्टंट फॉर डेव्हलपिंग अवर पर्सनॅलिटी. अँड द नेक्स्ट वन, दॅट इज ॲक्टिव्हिटी नंबर 3. 1. Pick out the describing words from the poem and add a noun of your own
वन इज डन फॉर यू. आता कवितेतले डिस्क्रायबिंग वर्ड्स शोधा म्हणलेले आहे. डिस्क्रायबिंग वर्ड मीन्स दोज वर्ड विच डिस्क्राईब द नाऊन. नामाचं वर्णन करणारे शब्द शोधा कवितेतले आणि लिहा म्हणलेलं आहे. मग नामाचं वर्णन करणारे शब्द असतात म्हणजे कुठले वर्ड्स असतात? डिस्क्रायबिंग म्हणजेच इथं adjectives. We have to find out the adjectives from the poem. Here one is given for us. Toiling time. Toiling time म्हणजे here इथं एक दिलेलं आहे. टाइम हे नाउन आहे. टॉयलिंग म्हणजेच एक फिजिकल हार्डवर्क करणारा जे काय काम आहे, बिझी असता कामामध्ये, अगदीच हेवी बिझी असाल तुम्ही, फिजिकल हार्डवर्क असेल, मेंटल वर्क असेल, त्याला टॉयलिंग टाईम म्हटलेलं आहे. तर बाकीचे आपल्याला इथं फिलअप करायचे आहेत. म्हणजे अगोदर ॲडजेक्टिव्ह यायला हवं, नंतर नाऊन यायला हवं. तर बरेच डिस्क्राईबिंग वर्ड्स आहेत पोएमध्ये. काइंडली वर्ड इथं तुम्ही लिहू शकता, काइंडली वर्ड. किंवा नेचर, काइंड नेचर, काइंडली नेचर. परत दुसरा पुढचा शब्द घेऊ शकता आपण, चेअरफुल ग्रीटिंग. ग्रीटिंग ग्रीट करणं, सकाळी सकाळी शुभेच्छा देणं, गुड मॉर्निंग म्हणलं वगैरे. चेअरफुल हे ॲडजेक्टिव्ह आहे किंवा डिस्क्रायबिंग वर्ड आहे आणि ग्रीटिंग हे नाऊन आहे. किंवा चेअरफुल सपोर्ट, सपोर्ट हे नाऊन आहे. चेअरफुल डिस्क्रायबिंग वर्ड आहे किंवा ॲडजेक्टिव्ह आहे. परत रिजॉयसिंग हार्ट. रिजॉयसिंग म्हणजे हॅप्पी, हे सुद्धा ॲडजेक्टिव्ह आहे. रिजॉयसिंग हार्ट असेल, रिजॉयसिंग माइंड असेल, रिजॉयसिंग पर्सन असं तुम्ही लिहू शकता. म्हणजे अगोदर ॲडजेक्टिव्ह लिहायचं आणि त्याच्या पुढं नाऊन लिहायचं. परत स्लीपिंग डेज किंवा स्लीपिंग टाईम. स्लीपिंग डेज म्हणजेच पासिंग डेज, निघून जाणारे दिवस. किंवा स्लीपिंग टाईम, निघून जाणारी वेळ. टाईम आणि डेज हे नाऊन आहे, स्लीपिंग हे ॲडजेक्टिव्ह आहे. पुढं टॉयलिंग टाईम, तिथं पुढं खाली आणखी काही शब्द लिहायचे आहेत की फेडिंग होप्स किंवा आईज. फेडिंग म्हणजे एखाद्याच्या आशा आकांक्षा कोमेजलेल्या असतात. फेडिंग म्हणजे कोमेजलेल्या हे ॲडजेक्टिव्ह आहे. फेडिंग होप्स इथं लिहू शकता, फेडिंग होप्स किंवा फेडिंग आईज. फेडिंग आईज म्हणजे कोमेजलेले डोळे म्हणायचे का, निस्तेज किंवा असे फ्रेश किंवा ताजेतवानापणा डोळ्यामध्ये राहिलेलं नाही, ते सुद्धा लिहू शकतो आपण. फेडिंग होप्स, फेडिंग आईज. पुढं चर्लिश हाऊडी. चर्लिश म्हणजेच या ठिकाणी मिनिंग दिलेलं आहे रूड. चर्लिश म्हणजे हे सुद्धा ॲडजेक्टिव्ह आहे. चर्लिश म्हणजे रूड, उद्धटपणाचं हाऊडी म्हणणं. किंवा चर्लिश पीपल, चर्लिश पर्सन तुम्ही लिहू शकता इथं. चर्लिश पर्सन, चर्लिश पीपल. आणखी परत पार्टिंग डे किंवा पार्टिंग टाईम. पार्टिंग म्हणजेच निघून जाणारी वेळ, कमी होणारी वेळ. पार्टिंग डे, निघून जाणारे दिवस. पार्टिंग टाईम तुम्ही लिहू शकता. आणि लास्ट वन काइंडली वर्ड, दयाळूपणाचे शब्द किंवा काइंडली सेईंग. सो दीज आर द वर्ड्स यू मे एंटर हिअर in this column. And next one, that match the words given in column A with their meaning in column B. बघा इथं कॉलममध्ये काय, इकडं वर्ड्स आहेत त्याचं मिनिंग पुढे दिलेलं आहे. चेअरफुल म्हणजेच काय या ठिकाणी हॅप्पी. C1 इज करेक्ट. चेअरफुल म्हणजेच हॅप्पी. परत सेल्फिश म्हणजे काय, डी हा बरोबर आहे, सेल्फिश. कन्सर्न विथ वन्स ओन प्लेजर. म्हणजे त्याला सेल्फिश म्हणलं, स्वार्थी, ज्याला स्वतःच्याच आनंदाची काळजी असते, चिंता असते, त्याला म्हटलेलं कन्सर्न विथ वन्स ओन प्लेजर. सोअरली म्हणजे ये बरोबर आहे या ठिकाणी. शेवटचं जे आहे ते थर्ड आहे ते सोअरली म्हणजे विथ द फिलिंग ऑफ डिसअपॉइंटमेंट. सोअरली म्हणजे फिलिंग ऑफ डिसअपॉइंटमेंट म्हणजे निराशेची भावना. निराशेच्या भावने. सोअरली स्पेंड द डे असं म्हणलेलं आहे कवितेतलं वाक्य. निराशेच्या भावनेनेच तुम्ही तुमचा दिवस घालवला का असं. सोअरली म्हणजेच फिलिंग ऑफ डिसअपॉइंटमेंट, निराशेची भावना. आणि नंतर आहे तो शेवटचा डिस्कंटेंट म्हणजेच, कंटेंट म्हणजे समाधान, त्याचा अँटोनिम आहे ते डिस्कंटेंट. म्हणजे काय इकडे राहिलेली एकच आता, लॅक ऑफ सॅटिस्फॅक्शन, समाधानाचा अभाव. देन before turning towards the next activity, that is there are few examples of homonyms in the poem. For example, spoke. List homonym from the poem and give their meanings. होमोनिम म्हणजे काय, म्हणजे सेम स्पेलिंग आणि प्रोनाउन्सिएशन सुद्धा सेम स्पेलिंग, सेम प्रोनाउन्सिएशन बट डिफरंट मिनिंग. Such words are called here homonyms. म्हणजे सेम स्पेलिंग,
सेम प्रोनाऊन्सिएशन विथ डिफरंट मिनिंग. उच्चार तोच. फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला उदाहरण सांगतो मी. सेल, CELL. CEL म्हणजे स्पेलिंग तेच आहे, उच्चार पण तोच आहे. CELL. सेल म्हणजे बॅटरी सेल, त्यालाही त्याचं स्पेलिंग आहे CELL. आणि सेल म्हणजे पेशी. इथं स्पेलिंग सारखंच आहे, उच्चार सारखाच आहे आणि अर्थ वेगळा आहे. हे उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे सेलच्या बाबतीतलं. असे इतर उदाहरणं जे आहेत ते तुम्ही स्वतः शोधू शकता. पोएममध्ये आहेत ती उदाहरणं तुम्ही शोधायची आहेत आणि ती लिहून काढायची आहेत. फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला वाटल्यास सांगण्याचा प्रयत्न करतो. पास्ड एक शब्द आहे आणि वेस्ट पण शब्द आहे. पास्ड आणि वेस्ट हा शब्द आहे. तर या शब्दाचे तुम्ही वेगळे अर्थ शोधून लिहायचे आहेत. हिअर नाव वी शॅल स्टॉप धिस व्हिडिओ फॉर further explanation. We shall see the remaining part of this brainstorming activity in the next clip. So I have to say you must write the answers that I discussed in this clip. You have to write all the answers in your notebook after listening and taking the help of your textbook. हे answers सगळे ऐकून टेक्स्टबुकची मदत घ्यायची आहे आणि ह्या सगळ्या आन्सर्स किंवा ॲक्टिव्हिटी ब्रेनस्टॉर्मिंगमधल्या वहीमध्ये लिहायच्या आहेत. या नंतरच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये राहिलेल्या ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीबद्दल चर्चा करता येईल आपल्याला. थँक्यू व्हेरी मच.